पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत त्यांनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. अगदी जयश्री गडकर, सरला येवलेकर, संध्या अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी बॅकग्राऊंड डान्सरची भूमिका पार पाडली. नृत्याची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती आणि त्याला शास्त्रीय नृत्याची जोड दिल्यामुळे इतर नृत्यांगनांपेक्षा त्यांचं नृत्य अधिक चांगलं दिसून येत असे. व्ही शांताराम यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराने त्यांना सांगितलं होतं, मेहनत कधीही सोडायची नाही आणि आपल्याला जे काम मिळतं त्यावर प्रेम करायचं. हे शब्द त्यांनी आयुष्यभर पाळले आणि काही वर्षात त्यांना अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या कामाने त्यांनी या संधीचं सोनं तर केलंच, पण 50 दशकांच्या कारकिर्दीत नंतर त्या आजही तितक्याच उत्साहानं काम करतात. आपण बोलतोय मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांच्याबद्दल. उषाताईंचा जन्म 2 मे 1956 रोजी कर्नाटकातील बेळगावमध्ये झाला. अगदी कमी वयात त्यांनी भरतनाट्यम आणि कथकचे धडे गिरवल्यामुळे नृत्यामधील अनेक बारकावे त्या लवकर शिकल्या. लावणी शिकण्यासाठी म्हणून त्या आपल्या वडिलांबरोबर कोल्हापूरमध्ये आल्या. तेव्हा त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर त्यांनी पहिल्यांदा स्टुडिओमध्ये पाऊल टाकलं. छोटं मोठं काम करण्याची संधी आणि पैसे त्यावेळेला त्यांना मिळाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून याच क्षेत्रात काम करण्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. पिंजरा चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत असताना उषाताईंना जब्बार पटेलांनी पाहिलं आणि विचारलं की माझ्या चित्रपटात काम करशील का? मग 1974 साली प्रदर्शित झालेल्या सामना या चित्रपटातून उषा नाईक यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. 50 वर्षाच्या प्रवासात उषाताईंनी जवळपास 250 मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत. सामना, हळदी कुंकू, देवा शपथ खरं सांगेन, कलावंतीण, एक होता विदूषक, माऊली, लपाछपी, बन्या बापू, करावं तसं भरावं, आई, संसार, तोतया आमदार, भुजंग, नवरे सगळे गाढव, माफीचा साक्षीदार, घे भरारी, 1000ची नोट, 3 ऑफ अस, डॅडी, देखा प्यार तुम्हारा ही त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावं आहेत. उषाताईंवर चित्रित झालेली आई या चित्रपटातील सांगू कशी हुरहुर आणि कसा ग बाई विडा रंगला लाल, कुलस्वामिनी अंबाबाई चित्रपटातील देते मी 5 पानाचा विडा, नटले मी तुमच्यासाठी चित्रपटातील माझ्या इश्काचा रंग खुलला, नवरे सगळे गाढव चित्रपटातील भिंगरी नामी फटाकडी, करावं तसं भरावं चित्रपटातील सौंदर्याची खाण पाहिली, सामना चित्रपटातील सख्या रे घायाळनी हरिणी, जगा वेगळी प्रेम कहाणी चित्रपटातील जगा वेगळी प्रेम कहाणी अशी अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अभिनय करत असताना काही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शनाचं काम सुद्धा केलं. उषाताईंनी स्वप्नांच्या पलीकडले, जागो मोहन प्यारे, फुलाला सुगंध मातीचा, तुझेच मी गीत गात आहे, राणी मी होणार अशा सिरियलमध्ये सुद्धा काम केलं. याचबरोबर उषाताईंनी अभिनेत्री म्हणून रवींद्र महाजनी, दादा कोंडके, निळू फुले, कुलदीप पवार, अशोक सराफ, अरुण सरनाईक, मोहन गोखले अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे. बेळगाव, कोल्हापूर ते मुंबई असा उषाताईंचा प्रवास सगळ्या तरुण कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी आहे. पण यामागे त्यांची काम करण्याची पद्धत खूप वाखाणण्याजोगी आहे. आपलं काम चांगलं होण्यासाठी आणि छोट्या छोट्या बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यावेळच्या सुप्रसिद्ध कलाकारांचं काम बघण्यापासून प्रत्यक्ष लावणीच्या फडात जाऊन लावणी बघणं हे सुद्धा उषाताईंनी केलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळातील 2014 साली प्रदर्शित झालेल्या 1000ची नोट या चित्रपटातील विदर्भीय बोलीसाठी सुद्धा त्यांनी वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला होता. एका इंटरव्ह्यूमध्ये उषा नाईक म्हणाल्या होत्या की मला तरुण चित्रपट निर्मात्यांबरोबर काम करायला आवडतं, कारण त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्यांच्याकडे बऱ्याच नवीन संकल्पना आहेत ज्यांच्याबद्दल मला काही माहितीसुद्धा नाही आहे. उषा नाईक यांना 1978 साली कलावंतीण चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार आणि 1980 साली हळदी कुंकू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारानं महाराष्ट्र राज्य शासनाकडून गौरवण्यात आलं. याचबरोबर 2024 साली व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.
बॅकग्राऊंड डान्सर ते प्रमुख अभिनेत्री अशी ओळख मिळवण्यासाठी उषाताईंनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजही त्या वेगवेगळ्या भूमिकांमधून चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्याला दिसत असतात. उषाताईंनी भविष्यात देखील असंच काम करत राहावं यासाठी मनापासून शुभेच्छा आणि त्यांच्या आजपर्यंतच्या उत्तुंग अभिनय कारकिर्दीला आमचा मानाचा मुजरा. आजचा हा भाग कसा वाटला हे मला जरूर कळवा. तसंच त्यांची कुठली भूमिका आपल्याला आवडते हेही कळवा. भेटूया पुढच्या भागात.